नमस्कार सगळ्यांना. तर आईने गावावरून चिक दिला होता, त्याचाच मी आज खरवस करून दाखवत आहे. आमच्या घरात सर्वांनाच खरवस आवडतो. तर मी एक कुकर घेतला, त्यात पाणी भरून एक स्टँड ठेवला, पण नंतर स्टँड काढला कारण कुकरचे झाकण बसत नव्हते. कुकर गॅसवर ठेवून गॅस चालू करून मीडियम आचेवर ठेवायचं. तोपर्यंत एका पातेल्यात चिक ओतून त्यात आपल्याला चिरलेला गूळ मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला किती गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही गूळ घेऊ शकता. गूळ छान मिक्स झाल्यानंतर त्यात थोडी इलायची पावडर घालायची. मिक्स करून पातेले कुकरमध्ये ठेवून द्यायचं. त्या पातेल्यावर एक झाकणी ठेवून द्यायची. कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून कुकरचे झाकण लावून घ्यायचे. चिक 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचा. मी चिकामध्ये एक्स्ट्राचं दूध ॲड केलं नाही कारण आईने मला गावावरूनच चिकात दूध मिक्स करून दिलं होतं. मला फक्त इथे बनवायचा होता. जर पहिल्या धारेचा चिक असेल तर त्यात 1 लिटरला अर्धा लिटर असे दूध टाकायचे. म्हणजे खरवस जास्त कडक किंवा जास्त मऊ होत नाही. छान असा तयार होतो. चला तर झाकण खोलून पाहूयात आपला खरवस कसा शिजला आहे. रेसिपी आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.